तुम्हाला कोरोना महामारी एक संकट याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। देही आरोग्य नांदते, देही आरोग्य नांदते, भाग्य नाही करते, भाग्य नाही करते। या संत तुकाराम महाराजांच्या ओळी आपल्याला आजच्या कोरोना व इतर रोगांच्या काळात सुदृढ जगण्याचे महत्त्व सांगून जातात। कोरोना ही धावत्या जगाला लागलेली ठेच आहे असे मला वाटते। या काळात माणुसकी या शब्दाचा खरा अर्थ समाजातील प्रत्येक घटकाने अनुभवला। कोरोना ही एक अत्यंत गंभीर वैश्विक संकट आहे ज्याने संपूर्ण जगाला धक्का दिला। कोरोनाने मानवी जीवनावर, आर्थिक परिस्थितीवर व सामाजिक संबंधांवर खोल प्रभाव केला आहे। कोरोनाला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जागतिक आरोग्य संकट घोषित केले आहे। कोरोनाची आग चीनमध्ये लागली, परंतु याचा वणवा जगभर पसरला। जसा तो भारतात, महाराष्ट्रात, सांगलीत, वाळव्यात, माझ्या गावात, माझ्या कुटुंबात होता। माझ्या कुटुंबातील कोरोनाची मी 3री पेशंट होते व आम्ही इस्लामपुराच्या वसतिगृहात 10 दिवस क्वारंटाईन होतो। या 10 दिवसात मला लागलेल्या चांगल्या सवयींपैकी एक सवय होती लवकर झोपणे। कोरोना हा 3रा व्हायरस होता। पहिला व्हायरस होता टोबॅगोमोसिस व्हायरस, ज्याला TMV म्हणून सुद्धा ओळखले जाते। सर्वात लहान व्हायरस आहे अँडिनो। सर्वात मोठा व्हायरस आहे जायंट मिनी व्हायरस। कोरोना विरुद्ध लढण्यासाठी विविध देशांनी अनेक उपाययोजना राबवल्या, जसे की सर्वत्र लॉकडाऊन पसरवला, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, हस्त स्वच्छता इत्यादी। वैद्यकीय क्षेत्राने लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले आहे। या लसीकरणामुळेच कोरोनाचा प्रभाव कमी होण्यासाठी मदत झालेली आहे। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।